नमस्कार. तर बघा, बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी असेल, पूर असेल, यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याचमुळं शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान असेल, बी बियाणे असेल, तसेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल, हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला मदत झालेली आहे. आता याच्यामध्ये बघा, ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 चे पीक विमा भरलेला असतील, तर त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. कारण शेतकरी स्तरावरील जरी ई पीक पाहणी संपलेली असेल, तरी सुद्धा सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी अजूनही 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालू आहे. त्याच्यामुळे खरीप हंगाम 2025 चे अतिवृष्टी असेल, तसेच महापूर असेल, याच्यामुळे महाराष्ट्रातील जे काही पीक विमा असतील, ते पीक विमा मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. त्याच्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसेल, त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी जे तुम्ही तुमचं जे पीक विमा भरलेला आहे त्या क्षेत्रावर तेच पीक लावलेलं असणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल, त्या शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी करून घ्यायची आहे, की जेणेकरून तुम्हाला पीक विमा भेटण्याला कोणतीही अडचण येणार नाही. धन्यवाद.